युगंधर रे, जो काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. अगं तू त्या पोरीच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. 2 गोड शब्द बोलून 4 आसव गाळून ती तुला फसवून गेली. माणूस ओळखायला मी माझ्या आयुष्यात फक्त एकदाच फसले, ते नरसिंहाच्या बाबतीत. आता माणूस ओळखायला मी कधीच फसणार नाही. अगं पण तू सरळ सरळ हल्लीचं तिकीट का बाहेर निघालीत म्हणून विचारलं. कारण मी जानकी किल्लेदाराला तसं वचन दिलंय. कमी गर्दीचा फायदा उठवून काय मागितलंस देवाकडे? म्हटलं माझं घर पूर्वीसारखं होऊ दे. पूर्वीसारखं म्हणजे कसं? म्हणजे सगळी माणसं परत एकत्र येऊ देत, नेहमीसारखे वागू देत, आत्याबाईंच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू येऊ देत. आणि वामन दादा आणि तुम्ही. बस, पुढचं कळलं मला सगळं. श्रीपूर मतदारसंघामध्ये विरोधी पक्षाकडून सौ कमलाबाई जोंधळे यांना तिकीट. पुढे ऐक. अहिल्याबाईंच्या आयुष्यात राजकीय अंधार. अहिल्याबाईंचा पत्ता कट. नालायक, नीच, हलकट. अहिल्या, आता शिव्या देऊन काय उपयोग आहे? विश्वासघातकी बाई येते. त्या अहिल्याला चांगला धडा मिळाला आता. धडा नाही, चांगली लायकी निघाली तिची. लायकी त्या युगंधराला कळेल. स्वतःच्या पक्षाबद्दल जाम माज होता तिला. दादा खरं सांगू, या सगळ्याच क्रेडिट तुला आहे बर का. विरोधी पार्टी तुला लई टरकते रे, म्हणून त्यांनी असा निर्णय घेतलेला आहे. जे झालं तर ठीक झालं. आता वामन दादा आणि अहिल्याताई घरी परत येतील. ते काही असू दे वहिनी साहेब, पण तुम्ही असं करायला नको होतं. का? माझं काही चुकलं का? माहिती नाही, पण युगंधरा सरतापे विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही. मी पक्ष चालवत नाही. निर्णय संपूर्णपणे हायकमांडचा असतो. मी फक्त शिफारस केली. त्यात तुझा पॉलिटिकल रेकॉर्ड 0. हे इतक्या थंडपणे बोलताना तुला लाज कशी नाही वाटत ग? युगंधरे, आत्ताच्या आत्ता हिला इथून जायला सांग. ही तुम्ही वरून तूवर आली. आजपर्यंत मी बाईवर कधी हात उगारला नाही. आता हात उगारावा लागल. तुमच्यासारख्या माणसांना कोणत्या भाषेत उत्तर द्यायचं हे मला चांगलंच कळतो. एकदम गप. तुम्ही जेवणार आहेत ना, तर मी सुद्धा जेवण टाकेन. नंतर रडाल. करणीच्या पासून तुमच्या डोळ्यासमोर मी जीव देईन. तिला संपवायची. ही कोण? इंदुलकर, चेहऱ्यावर तर असे भाव आहेत की जणू काही ओळखता तुम्ही हिला. नाही नाही, तसं नाही साहेब. अहो, देवानं बनवलेली एवढी सुंदर बाई, तिला असं कोंबडीसारखं काचकन कापायचं म्हणजे जीवावर येतं ना साहेब. ठीक आहे, मग कापायच्या आधी तोंडामध्ये 2 थेंब पाणी टाका. येतो साहेब, होईल काम. कर्वे, तुम्हाला मी इथे एका महत्वाच्या कामासाठी बोलवलंय. हे फोटो तुमच्या ताब्यात घ्या आणि मी सांगते ती बातमी जशीच्या तशी उद्याच्या पेपरमध्ये छापा.